6 जून म्हणजे भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव आणि शिवराज्याभिषेक सोहळा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती दुर्गराज रायगड छत्रपती संभाजी महाराज आणि युवराज्ञी संयुक्ताराजे यांच्यातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की येत्या 6 जूनला रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास धाराशिव जिल्ह्यातून तमाम शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। तसेच शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीनेही आवाहन करण्यात येते की येणाऱ्या 6 जून रोजी होणाऱ्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनासाठी म्हणजेच शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती। काय नियोजन काय केलं आपलं सोहळा समितीच्या वतीनं? शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं यावर्षी आपण त्या ठिकाणी आपल्याकडं स्वच्छता समितीचं त्यांनी आपल्याकडं हे दिलेलं आहे, नियोजन दिलेलं आहे। म्हणजे दुर्गराज किल्ले रायगडावर होणारे जे काही हे आहे त्याची सगळी स्वच्छता करण्याची जिम्मेदारी आपण शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवने उचललेली आहे। 4 जूनलाच आम्ही या ठिकाणाहून निघणार आहेत। तसेच बाकी राहिलेल्या जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांनी 5 जून रोजी या ठिकाणाहून निघणार आहेत। जिल्ह्यातून किती निघणार आहेत मावळे? जिल्ह्यातून कमीत कमी 200 ते 400 गाड्या आपण हे केलेल्या आहेत। 200 ते 400 गाड्या 4 जूनला जाणार आहेत आणि 5 जूनला या ठिकाणाहून 300 ते 350 गाड्या निघणार आहेत। म्हणजे टोटल जिल्ह्यातनं 700 ते 800 गाड्या निघणार आहेत। भिडे गुरुजींनी आवाहन केलं आहे की शिवराज्याभिषेक हा फक्त तिथीप्रमाणे व्हायला पाहिजे, काय म्हणता याबाबत? नाही शिवराज्याभिषेक तिथीप्रमाणे नाही, शिवराज्याभिषेक 6 जूनला आपण पहिल्यापासून करत आलो आहे, 6 जूनलाच करणार।